गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 24। सर्व मित्र टेन्शनमध्ये होते। ऑपरेशन व्यवस्थित पार झालं, पण तो कोमात गेला। आता सगळे स्तब्ध झाले होते। कालपर्यंत हसत खेळत मज्जा करणारा त्यांचा मित्र असा निश्चिप पडून होता। ती रात्र सगळे तिथेच थांबले। दुसऱ्या दिवशी दुपारी डॉक्टरांनी त्यांच्या आईबाबांना सांगितलं की तो केव्हा कोमातून बाहेर येईल हे सांगता येणार नाही। मग कामावर जाण्यासाठी एक जण निघू लागले। वेदची अजून 2 दिवस सुट्टी बाकी असल्यामुळे तो थांबला होता। काही लागलं तर बघत होता। मित्र कॉल करून त्याच्याकडे चौकशी करत होते। सारंगसाठी सगळ्यांनाच वाईट वाटत होतं। कोणालाच वाटलं नव्हतं की तो कोमात जाईल, पण नियतीपुढे काय। संध्याला आज बेडरूममध्ये एकटं झोपावं लागणार होतं। काल लवकर झोपणारी संध्या आज टक्क जागी होती। तिला वेदची तिच्याभोवती असणाऱ्या वावराची कमी जाणवत होती। ती त्याला खूप मिस करत होती। आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय कधी होते आणि आपलं मन त्यात कधी गुंततं हे आपल्यालाही कळत नाही। जेव्हा ती व्यक्ती थोड्या वेळासाठी का असेना पण बाजूला होते, तेव्हाच त्याची प्रकर्षाने जाणीव होते। ती बेडवर पडून तिच्यासोबतचे फोटो बघत राहिली होती। वेदला आठवणीने शुभरात्रीचा मेसेज तिने केला। त्यानेही रिप्लाय दिला आणि हार्टचे खूप सारे इमोजी पाठवले। तिथे बघून गालात हसली। दमल्यामुळे थोड्या वेळाने तिलाही झोप लागली। आज रात्री 8 वाजता वेद घरी आला होता। आंघोळी करून तो फ्रेश झाला। संध्याने जेवायला घेतलं। आज वेद खूप थकला होता। कधी एकदा अंथरूण पकडतो असं झालं होतं त्याला। त्याने एकदा हॉस्पिटलमध्ये फोन करून चौकशी केली मित्राकडे आणि मग झोपायला गेला। संध्या बेडरूममध्ये यायच्या आधीच वेद झोपला होता, कारण काल रात्री त्याची नीट झोप झाली नव्हती। अर्धा तास झाला असेल आणि त्याला स्वप्न दिसलं। संध्या छान साडी नेसून गजरे वगैरे घालून आपल्याकडे चालत येते। त्याचं हृदय धडधडत होतं। ती अशी येतानाच तिचा पाय घसरला आणि ती पडली। दोघात खूप अंतर असल्यामुळे तो तिला पकडू शकला नाही आणि तो जोरात ओरडला। स्वतः जोरात ओरडल्याने त्याला जाग आली झोपेतून। तो आता खडबडून जागा झाला होता, तर तो एकटाच बेडरूममध्ये होता। म्हणजे ते स्वप्न होते। थँक गॉड, तो मनातच म्हणाला आणि छातीत होणारी खरीखुरी धडधड हात छातीवर ठेवून थांबवत होता आणि स्वतःला समजावत होता की ते स्वप्न होतं। ॲक्च्युली तो खूप घाबरला होता। घाम जमा झाला होता कपाळावर। टी शर्टही पूर्ण भिजून गेलं होतं। छे, आपण संध्याचा जास्त विचार करतो, मग तेच आपला मेंदू असं काहीतरी दाखवतं। तो स्वतःशीच म्हणत उठून बसला। कपाळावरचा घाम पुसत त्याने टी शर्ट काढलं। फॅन फास्ट करत तो बेडला टेकून बसला। आता काही झोप यायचं नाव नव्हतं। संध्या कामं आवरून आली बेडरूममध्ये, तर वेदला बेडला टेकून बसलेलं बघितलं। टी शर्ट काढून टाकलं होतं त्याने। हे बघितल्यावर ती तशीच उभी राहिली। वेदला इतकी घाई लागली की मी यायच्या आधीच तिचे पायच उचलत नव्हते। तिने तरीही हिम्मत करून विचारलं, वेद, टी शर्ट काढून का बसलाय? संध्याला बघून त्याला बरं वाटलं, पण संध्याचा प्रश्न ऐकून तिची थोडी गंमत करावीशी वाटली त्याला।
तू येणार ना म्हणून. असं ऐकताच संध्याचे गाल झरझर गुलाबी झाले. वेद पण ना काही करतो बाबा, माझी बॉडी एकदम फिट आहे, मग बायकोला नको का दाखवायला. वेद विश्कीलपणे हसत म्हणाला. आणि संध्याला शरीरभर शहारे जाणवले. खरं तर त्याचं हे मस्त भारदस्त आणि पिळदार शरीर बघून तिला त्याला सारखं बघण्याचा मोह आवरता येत नव्हता. पण मनाला ती दटावत होती. त्याची भुरळ नको काढून घेऊ, हरवत नको जाऊ म्हणून, मग तोच आपली टिंगल कलत राहील. संध्या जागीच उभी असताना तो उठला आणि अगदी तिच्या समोर येऊन उभा राहिला. संध्याची सर्व इंद्रिय एका क्षणासाठी थंड झाली. त्याला असं जवळ येताना बघून तो एक एक पाऊल पुढे येत होता आणि संध्या मागे जायचं असून ती जमिनीलाच खेळल्यासारखी उभी होती. तो जसा जवळ आला अगदी तिच्या समोर ती श्वास रोखूनच उभी होती. संध्या, का तू इथे उभी आहेस? कधीचा आवाज येतोय? शेवटी उठून यावं लागलं. चल, असं किती वेळ उभी राहणार? वेदचं बोलणं ऐकून संध्याने सुस्कारा सोडला आणि बेडकडे आली. धडधड थांबली नव्हती. ती हळूच बेडवर बसली. अगं, मला झोप लागली होती, पण इतकं विचित्र स्वप्न पडलं ना आणि दचकून जागा झालो आणि घामाने पूर्ण भिजून गेलो म्हणून टी शर्ट काढलं. पण तू मला प्रश्न विचारलास ना, मग मला तुझी थोडी गंमत करावीशी वाटली. वेद म्हणाला आणि संध्याने पुन्हा चापट मारली त्याला. संध्याला जेव्हा पहिल्यांदा वेदने बघितलं तेव्हा तो रागवला होता, पण तिला बघताच त्याला आपल्या आत काहीतरी जाणवलं होतं. पण नेमकं काय ते त्याला तेव्हा कळलंच नव्हतं. इतर मुलींच्या बाबतीत त्याला असं कधी झालं नव्हतं. ती एकमेव संध्या होती जिच्याविषयी त्याला कधी लांब व्हावं ही भावना आली नव्हती. उलट तिच्या जवळ जात तो तिला आपल्या हृदयाशी विणत गेला आणि आता तर तो पूर्ण गुंतला होता तिच्या. होती दुरी ती फक्त शरीराची आणि तीही त्याला आता दूर करायची होती, अगदी हळूहळू. वेदने तिच्याकडे बघितलं तर ती मान खाली घालून बसली होती, आपल्या मंगळसूत्राच्या डवलीशी खेळत. पायाचे अंगठेही एकमेकात गुरफटून बसली होती. संध्या झोप, लाईट बंद करू ना? वेदने विचारलं. हो म्हणत संध्याने बेडवर अंग टेकवलं. तिच्या मनात नुसती हुरूर होती. आता वेद आपल्याला कुशीत घेईल या भावनेनेच तिचं मन उड्या मारत होतं. तिला आवडायचं त्याच्या कुशीत जायला. खूप सुरक्षित वाटायचं तिथे. वेदने लाईट बंद केली आणि तोही तिच्या बाजूला पहुडला. त्याच्या खांद्याचा झाला स्पर्श तसं संध्याला आपल्या शरीरातून एक गोड लहर दौडून गेल्याचं जाणवलं. स्वतःचे हात छातीशी कवटाळत तिने कूस बदलायला घेतली, पण त्याआधीच तिला त्याची उबदार मिठी जाणवली. त्याच्या हृदयाची धडधड तिच्या हृदयापेक्षा जरा जास्तच होती, तेही तिला जाणवलं. आणि ते फक्त आपल्यासाठी एवढं धडकतंय जाणवून मनात कारंज्या उडाल्या. तिच्या मनात भावनांची गर्दी होऊ लागली. तिच्या मनाच्या स्थितीला हे एक हिंदी गाणं मला आठवले. मी काही गाऊ शकत नाही, पण ते तुमच्यासाठी इथे लिहून पाठवले, नक्की ऐका. कुछ तो हुआ है कुछ हो गया है, कुछ तो हुआ है कुछ हो गया है.
दो चार दिन से लगता है जैसे सब कुछ अलग है, सब कुछ नया है, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है। चीज़ें मैं रख के भूल जाती हूँ, बेख्याली में गुनगुनाती हूँ, अब अकेले में मुस्कुराती हूँ। बदली हुई सी मेरी अदा है, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है। कल हो ना हो मधलं प्रीती जिंटा आणि सैफ अली खानवर चित्रित हे सुंदर गाणं आहे, तुम्ही जरूर ऐका। त्याने तिला आपल्या छातीशी कवटाळून घेतलं। त्याच्या मिठीत सर्व काही होतं, सुख, समाधान, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा। उबदार अशी त्याची मिठी तिच्या तनामनाला शांती देऊन गेली। लाडे लाडे तीही त्याच्या कुशीत जास्तच शिरली। त्याने मागून तिच्या केसांवर आपले ओठ टेकवले, हात अजून घट्ट करत तिला आपल्या हृदयाशी घेतला। बघ ती किती धडधडते, फक्त तुझ्यासाठी, हेच त्याला दाखवायचं होतं। त्याने गरम श्वास वेगात मानेपाशी सोडत आपले ओठ मानेशी आणत हळूवार टेकवले। तशी तिच्या अंगातून गोड शिरशिरी धावली। शरीर त्याच्याकडे झेपावू लागलं। एक अनामिक ओढ लागली होती त्याच्या सुगंधाची। त्याच्या शरीराचा सुगंध तिला वेडावत होता, हवा हवासा स्पर्श। त्याने आता आपल्याला अजून जवळ घ्यावं असंच वाटत होतं। वेदने तिला आपल्याकडे वळवलं। तीही डोळे बंद करत त्याच्याकडे वळली। आता आता एकमेकांचे गरम श्वास एकमेकांत मिसळत होते। त्यासरशी गोड लहर दोघांच्या शरीरात धावत होती। संध्याला आता नक्की कसं वागावं कळत नव्हतं। ह्या नाजूक क्षणी ओढ फक्त त्याची होती। ती तयार होती कायमची त्याची व्हायला। आज या क्षणी फक्त फोन वाजू नये इतकी तिची इच्छा होती। तिने वळून फोन स्विच ऑफ केला आणि परत वळली त्याच्याकडे। त्यानेही आपला फोन सायलेंट केला आणि बाजूला केला। ह्या क्षणी कोणताच व्यत्यय दोघांत नको होता त्यांना। तिने थरथरत्या हाताने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला। आज थांबू वाटत नव्हतं तिला आणि त्यालाही। ती हळूहळू बेभान होत चालली होती। शरीरातील हार्मोन्सने आपलं काम करायला सुरुवात केली होती। त्याचा तो विडावणारा गंध ती आपल्या नाकात भरून घेत होती। त्याचे हात तिच्या केसात गेले। केस कुरवाळत हळूवार तो तिच्या ओठांकडे वळला। ओठ आपल्या ताब्यात घेत दोघेही एकमेकांना प्रतिसाद देत होते। त्याचे हात आता तिच्या पोटावर आले आणि तिने ते आकसून आत घेतलं। पाय तिच्या पायावर ठेवत मस्ती करत होता तो। तिला हळूवार खुलवत होता। त्याचीच होती ती। त्याला तिला सर्व आनंद द्यायचा होता। तोही या सगळ्या पहिल्यांदाच सगळ्यातून जात होता। पहिल्या वेळी पुरुष घाई खूप करतात असं त्यानं वाचलं होतं आणि तेच त्याला करायचं नव्हतं। हळूहळू सावकाशपणे एक एक पायरी गाठत तिला सुखाच्या उच्च क्षणी पोचवायचं होतं। त्याने त्यासाठी भरपूर माहिती वाचली होती, सायंटिफिकली रिझन्स वाचले होते। आता प्रत्यक्षात ते उतरवायचा प्रयत्न होता। घाई करायचीच नव्हती। त्याने प्रेमाने तिच्या केसात हात फिरवले, ओठ सोडून कपाळावर टेकवले।
संध्या, जाऊया ना पुढे? हे विचारताना त्याने मंद लाईट चालू केला होता. तिच्या डोळ्यात बघत वाढलेल्या श्वासांना सावरत त्याने विचारलं आणि ती खूपच लाजली. हळूच होकार देत नजर वळवली तिने. होकार बघण्यासाठीच तर त्याने लाईट चालू केला होता. चेहरा दोन्ही हातांच्या उंजळीत पकडत लाजली ती. तिचे हात बाजूला करत त्याने ती लाजेची गुलाबी छटा बघण्यासाठी लाईट अजून थोडा वेळ चालू ठेवला. तशी लटकं रागवत संध्या म्हणाली, वेद, लाईट बंद करा ना. तिचा आवाजही त्याला मधुर वाटला. तिची प्रत्येक हालचाल त्याचं मन वेधून घेत होती. तिने चेहऱ्याचे हात बाजूला करून त्याच्या छातीवर ठेवले आणि त्याला सुखद अनुभव मिळाला. त्या क्षणी त्याने लाईट बंद केली. तिला मिठीत घेत ओठांवर ओठ टेकवले त्याने. हळूवार हात त्याने तिच्या पाठीवर नेला. तसं संध्या एकदम स्तब्ध झाली. तिचे वेदच्या केसात फिरणारे हात तिथेच थांबले. एक एक नवी नवी लहर अंगातून धावत तिला बेभान व्हायला सांगत होती. त्याचा हात हळूहळू पाठीवर फिरू लागला तसं संध्याला अजूनच त्याची ओढ वाटू लागली. स्वतःला त्याही परिस्थितीत कंट्रोल करायचा प्रयत्न ती आटोकाट करत होती. तिने आपले ओठ वेदकडून सोडून घेत खालचा ओठ दातात धरला, जेणेकरून ती स्वतःला थोपवू शकेल. कंठातून आवाज निघू नये असंच वाटत होतं तिला. पण या क्षणी वेदचे कान आतुर झाले होते तिचे सुखद स्वर ऐकायला. त्याने तिचे ओठ सोडून आता आपले ओठ तिच्या नाकावर, डोळ्यावर, मानेवर आणि तिथून पुढे टेकवत होता. संध्याला आता आहा करत सुस्कारा सोडण्याशिवाय राहत नव्हतं. तिला डोक्यात सर्व केमिकल्स एकत्र आल्याची फील येत होती. आता तिला स्वतःला रोखून धरणं कठीण झालं होतं. तिने दातातला ओठ सोडत हळूवार आह भरला आणि वेदचे कान ज्यासाठी आतुर होते तेच ऐकायला मिळालं. खूपच वेगळी भावना होती. तिचं सुस्कारणं त्याला सुखावून गेलं. तो तिला हळूहळू खुलवत होता आणि तीही बेभान होत होती. केसातून तिचे हात फिरू लागले, त्याला स्वतःकडे खेचू लागले. वेदने खूप संयमाने घेतलं. त्याने मंगळसूत्र काढलं, नाहीतर ते लागलं तिला तर त्याला काळजी. हळूच हात तिच्या छातीकडे नेत ब्लाऊजची बटणं अनलॉक केली. त्याने आता एक एक वस्त्राचा अडसर बाजूला करायला घेतला. टी शर्ट तर त्याने पुन्हा घातलंच नव्हतं. ती थोडी घाबरताना दिसली. तिला धीर देत डोक्यावरून हात फिरवत त्याने तिला सांभाळून घेतलं. आतुरता, भीती आणि लज्जा अशा सर्व भावना एकत्र मैत्री करून आल्या होत्या तिच्याकडे. त्याने आपलं डोकं तिच्या डोक्याला लावलं, नाक नाकाला लावत तिचे गाल हळूच हातात पकडले. ओठांवर एक पप्पी घेत तो हळूवार तिच्या सौंदर्याला दाद देत पुढे जात होता. तीही त्याच्या स्पर्शाने शहारून जात होती. अंगावरची लव आता उभी राहत होती. हृदयाची धडधड वाढत चालली होती. एक्सप्रेसची धडधड ऐकू यावी तशी हृदयाचे ठोके वाजत होते. तोंडातून अस्पष्ट हुंकार निघत होते आणि त्या हुंकारासरशी तिलाच लाज वाटत होती. ती आपला हात तोंडावर घेऊन गेली. तिला कसं काय करावं कळतच नव्हतं, कारण त्याच्या स्पर्शाची जादू इतकी आहे
एक स्पर्श आपल्याला सर्व काही विसरून जायला भाग पडतोय, ह्याचंच तिला नवल वाटलं होतं. हा प्रवास दोघांचा होता. दोघांच्या संमतीने चाललेला हा मेळ दोघांना आनंद देऊन जात होता. सर्व सुख एकीकडे आणि हे सुख एकीकडे. आनंदाच्या विविध छटा आणि अनुभव मिळत होते. वास्तवाचं भान विसरवून आपल्या जगात धुंद करत होती ही जवळी. तिला हवा असा असणारा आनंद आणि त्यालाही हवा असणारा हा क्षण. धुंद झाले दोन जीव हृदय होऊनी फितूर. धुंद झाले दोन जीव हृदय होऊनी फितूर. तू अशी मदनाची कामिनी तू अधीर मी अधीर. तू अशी मदनाची कामिनी तू अधीर मी अधीर. भेटूया पुढच्या भागात. हा भाग लिहिताना खूप भीती वाटली. शब्द खूप जपून वापरावे लागले. धन्यवाद. मी लेखिका शब्दवेदी उर्फ संतोष राणे, पाताळे.